दीपस्तंभ सोन्याचे उजळती वाटा सारी, कर्तृत्वाच्या ज्योतीने भारतभू सजली भारी, निष्ठा धैर्य सेवेचा अमर दिवा पेटला, स्वप्नाला दे पंख नवे अन गंध नवा पसरला, दीपस्तंभ सोन्याचे 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 सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे ह्या कार्यक्रमात आपल्या आजच्या भागाचे मानकरी आहेत मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त IPS माननीय विवेक फणसळकर सर. एका अभियंत्यानं देशसेवेचा ध्यास घेतला. टाटा मोटर्समधील उज्ज्वल करिअर मागे सोडून भारतीय पोलीस सेवेत प्रवेश केला आणि सुरू झाला एका ध्येयवेड्या अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास. अर्थातच 1989च्या IPS बॅचचे अधिकारी माननीय श्री विवेक फणसळकर. अकोला, वर्धा, परभणी, नाशिक, CID, गुन्हे शाखा अशा विविध ठिकाणी जबाबदारी सांभाळताना त्यांनी कार्यक्षम प्रशासनाची नवी ओळख निर्माण केली. 1997-98 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या बॉस्निया हर्जेगोविना शांतता मोहिमेत भारताचं प्रतिनिधित्व करत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या कार्याचा ठसा उमटवत अनेक पुरस्कार मिळवले. ATS प्रमुख, ACB प्रमुख, ठाणे पोलीस आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी अत्यंत संवेदनशील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पूर्ण केल्या. गुणवंत सेवेसाठीचं पोलीस पदक आणि विशिष्ट सेवेसाठीचे राष्ट्रपती पदक यांनी सन्मानित झालेल्या माननीय श्री विवेक फणसळकर या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. दीपस्तंभ सोन्याच्या या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी या कार्यक्रमात मी सातत्यानं गप्पा मारत असते. आज सुद्धा सगळ्या महाराष्ट्राला परिचित असलेलं एक मोठं नाव आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांचं नाव आहे IPS माननीय विवेक फणसळकर सर. आपल्याला कल्पना आहे ते मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त आहे. संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व सरांनी केलेलं आहे. त्यांचा सगळा प्रवास जाणून घेऊया. मी आमंत्रित करते IPS माननीय विवेक फणसळकर सर यांना. सर नमस्कार. नमस्कार ताई, कशा आहात? स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. बस. सर नमस्कार. अगदी सुरुवातीला तुमच्या शालेय महाविद्यालयीन काळातलं तुमचं आयुष्य, तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल थोडक्यात आम्हाला ऐकायला आवडेल. मी माझ्या आजोबाजींकडे वाढलो. अच्छा. तर त्यांची अशी इच्छा होती की मी इंजिनिअरिंग करावं आणि सुदैवाने शिक्षणामध्ये बऱ्यापैकी गती होती. त्यामुळे मग असं काही गुणांचा अडथळा नव्हता की मार्क नाही आणि ऍडमिशन कशी म्हणजे ऍडमिशन कुठेही मिळत होती. फक्त कुठे जायचं हा एक प्रश्न होता. त्यामुळे मग सायन्सला, कारण इंजिनिअरिंग करायचं असेल तर त्यावेळेला 11वी-12वी सायन्स करावं लागायचं. मग तिकडनं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये मी ऍडमिशन घेतली आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर झालो. सर, इंजिनिअरिंग केल्यानंतर मग आपण प्रशासकीय सेवेत जावं किंवा IPS व्हावं, ही प्रेरणा कुठून मिळाली? आम्ही ज्या वेळेला कॉलेजमधनं बाहेर पडलो, माझे 1-2 वर्षांनी ज्येष्ठ काही लोक होती जे नोकरी करत असताना सातत्यानं अभ्यास, चर्चा आणि त्याच्यामध्ये मी देखील सामील व्हायचो. मित्रमंडळींचा प्रभाव. मित्रमंडळींचा प्रभाव. आणि दुसरं काय झालं की मी खरं तर आमच्या वर्गातली सगळी मुलं, बहुतेक मुलं USA ला मास्टर्स करायला, MS करायला जायची. आणि त्यावेळेला टोफेल आणि GRE ह्या 2 परीक्षा असायच्या. तर त्या पण आम्ही दिल्या होत्या. उत्तम मार्क वगैरे होते. ऍडमिशन्स वगैरे यायला
सुरुवात झाली होती. तर मी म्हटलं आजी आजोबांकडे मी राहत होतो, तर माझी आजी असं म्हणाली की म्हणजे परदेशात जाऊन काय साध्य होणार आहे म्हणजे. आजींचे खरंच काय नाही त्याच्यानंतर किती मग दूरदृष्टी होती नाही ना. त्याच्यानंतर मग मी सीएटीची तयारी सुरू केली, कॅट अच्छा. कॉमन ऍडमिशन टेस्ट, की IIM ला जावं वगैरे. हा. मग ती म्हणाली की मॅनेजमेंट करून तर म्हणजे तू फक्त कुठल्या तरी धनाढ्य उद्योगपतीसाठी काहीतरी विक्री करत राहशील, कापडाची, साबणाची वगैरे. मग मी तिला म्हटलं की काय म्हणजे काय करायला पाहिजे. तर तिचे वडील म्हणजे माझे पणजोबा रेल्वेजमध्ये होते. बरं. आणि त्यावेळेला त्यांचा रेल्वेचा कारभार, जनसंपर्क, लोकांचं येणं जाणं हे एक लहान मुलगी म्हणून तिनं कदाचित पाहिलं असेल. तर ती म्हणाली तू रेल्वेज मध्ये जा. तर रेल्वे सर्व्हिस ही एक सिव्हिल सर्व्हिसचाच हो. भाग आहे. हो. IRTS आहे, IRAS आहे, IRAC इंजिनिअरिंग सर्व्हिसेस पण असतात. सर तुम्ही टाटा मोटर्स मध्ये पण बरीच वर्ष होतात. हो. तर तिथल्या अनुभवाचा प्रशासकीय सेवेमध्ये आल्यानंतर उपयोग कसा करून नाही घेतला? कसं आहे, मी ज्या कंपनीमध्ये काम करत होतो त्या कंपनीमध्ये जवळपास 37-38 हजार कर्मचारी आणि अधिकारी काम करत होते. परंतु एवढ्या मोठ्या व्यवस्थेत देखील म्हणजे मॅनेजमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेशन त्यांचं अतिशय उत्तम होतं. हा. आज आपण बघतो की आता गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये बायोमेट्रिक सिस्टीम वगैरे अटेंडन्सची आली आहे. त्यावेळेला त्यांची रेड मार्किंग सिस्टीम होती आणि एकंदरच इन्व्हेंटरी मॅनेजमेंट असेल, फिनान्शियल डिसिप्लिन असेल, टीम वर्क असेल, लीडरशिप असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा खूप मॅनेजमेंट स्किल्स. मॅनेजमेंट स्किल्स होते, इंटरपर्सनल रिलेशनशिप्स. कारण शॉप फ्लोअरवरती इतके काम करत असताना लोक त्यांच्याकडनं काम करून घेणं. सर हे खूप इंटरेस्टिंग आहे. हो. पण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत हो, आपण. हो. कुठेही जाऊ नका, बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त माननीय विवेक फणसळकर सर यांच्याशी. सर आत्ता तुम्ही म्हणालात की इंटरपर्सनल रिलेशन्स असतील किंवा शिस्त असेल, कामाची एक पद्धत असेल, मॅनेजमेंट स्किल्सशी रिलेटेड ज्या गोष्टी होत्या त्या तुम्ही तिथे शिकलात. त्याचा उपयोग तुम्ही इकडे प्रशासनात असताना कशा पद्धतीने केला? निश्चितच. मी जेव्हा टाटा मोटर्स किंवा टेल्कोमध्ये जॉईन झालो त्यावेळेला मी 21 वर्षाचा होतो आणि मी IPS मध्ये 24व्या वर्षी आलो. तर ते 3 वर्ष जे आहेत ते आयुष्यातले फार मोठे म्हणजे तुमच्यावरती महत्वाचे. संस्कार करतात कामाची. कारण तुम्ही विद्यार्थी असताना विद्यार्थी दशेत तितकी जबाबदारी नसते तुमच्यावर, परंतु तुम्ही एकदा नोकरी करायला लागला की दररोज तुम्हाला एक टार्गेट असतं, ते अचीव्ह करावं लागतं आणि तुम्ही तिथे कारणं देऊ शकत नाही, नाहीतर तुम्ही टिकत नाही. त्यामुळे आपल्याला जे काही साध्य करायचं आहे ती स्वतःची जबाबदारी म्हणजे ओनरशिप घेणं त्याचं. मग दुसऱ्याचं कुठलंही कारण न सांगणं की हे नाही झालं, ते नाही झालं म्हणून त्याला काही अर्थ नसतो. ह्या गोष्टी खूप तिथे बिंबवल्या गेल्या. त्याच्यानंतर माणसाची कदर. टाटांचा एक फार मोठा म्हणजे हा गुण आहे की तिथे प्रत्येक माणसाची कदर होते आणि माणसाला खूप मोठी किंमत म्हणजे महत्त्व देतात ते. आणि मला आठवतंय एकदा JRD पण शॉप फ्लोअरवर आले होते, खूप वयस्कर होते आणि त्यावेळेला लोकांचा जो उत्साह होता ते येणार यासाठीच. म्हणजे काही ते रोज तिथे नव्हते, त्यांचं काही रोजचं जाणवण्यासारखं अस्तित्व नव्हतं, पण ते येणाऱ्या कल्पनेने. सन्मान. तर हे मला असं वाटतं की लोकांच्या प्रती त्यांचा असलेला स्नेह, विश्वास आणि टीमवर्कला खूप महत्व आहे मॅडम. आणि खरंय. मला असं वाटतं की नंतर मी ज्या सेवेमध्ये आलो तिथे सुद्धा टीमवर्कच असतं. एकटा एक माणूस व्यक्ती काही काही नाही करू शकत. मला वाटतं लाईफ स्किल्सच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या गोष्टी या तुमच्या क्षेत्रामध्ये खूपच हो, आवश्यक म्हणजे मी आहेत. भाग्यशाली होतो की मी हो त्या ना. कंपनीमध्ये 3 वर्ष काम केलं. तिथेच मला सिव्हिल सर्व्हिसेसची प्रेरणा मिळाली आणि ईश्वराच्या कृपेने तुमचा पास. पाया पक्का झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणजे मला वाटतं की प्रत्येक गोष्टी नियती ठरवत असते. हो, तसं त्याच्या आधीचा तुम्ही जी पायरी चढला होता निश्चितच. ती खूप फायद्याची तुम्हाला ठरली. निश्चित. आणि त्यामुळे तुम्ही तुमचा अधिकार काय आहे हे समजून घेता आणि अधिकारापेक्षा अधिकार ही जबाबदारी आहे हे अगदी. जास्त समजून घेता बरोबर आहे. आणि मग ती म्हणजे जबाबदारी. केवळ आदेश नाही हो. तर ती जबाबदारी आहे. नाही 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 आदेश सरकारमध्ये नेहमी आदेश आदेश म्हणतात ते, परंतु आदेश हा कागदावर असतो आणि तो कागदावरून जमिनीवर कृतीत आणताना जे काही तुम्हाला करावं लागतं, झिजावं लागतं, अगदी.
तर ते करण्यासाठीची प्रेरणा तुमच्या सुरुवातीच्या काळात, तुमच्या शिक्षणाच्या वेळेला तुमचे शिक्षक कोण असतात, त्याच्यानंतर तुम्ही काय अनुभव घेतलेले असतात आयुष्यात, खरंय. यामुळे खूप फरक पडतो. आणि अर्थातच एकदा तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस पास झाल्यानंतर आपल्याकडे जी प्रशिक्षणाची व्यवस्था आहे, म्हणजे सुरुवातीला 4 महिने फाउंडेशन कोर्स LBS-NA मसुरीमध्ये, त्याच्यानंतर तुमच्या फॉरेस्टमध्ये चावून असं सुलाखून बाहेर काढणारी. अतिशय अतिशय ही सरकारी व्यवस्था मला असं वाटतं की अतिशय उत्तम अशी आपल्या प्रशिक्षणाची सगळी घडी बसलेली आहे. आणि त्यामध्ये दरवर्षी कालानुरूप बदल चांगले होत आहेत बदल होत आहेत. आणि वृद्धिंगत. आणि म्हणजे देशाला जी आव्हानं पेलायची आहेत, ती आव्हानं पेलण्यासाठी तयार होणारा जो अधिकारी आहे तो समर्थ असला पाहिजे, True. या भावनेतून हे प्रशिक्षण चालतं. आमचं हैदराबाद अकॅडमी NPA मध्ये प्रशिक्षण झालं आणि ते खूपच चांगलं उत्तम झालं. होतं. मंडळी, कुठेही जाऊ नका, बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत IPS विवेक फणसळकर सर यांच्याशी. सर, तुम्ही विदर्भात होतात, तुम्ही मराठवाड्यामध्ये होतात, तुम्ही मुंबईमध्ये आलात, तुम्ही ATSचं सुद्धा नेतृत्व केलं. या सगळ्या काळामध्ये अधिक आव्हानात्मक असा काळ कुठला होता? सुरुवातीलाच मी अकोल्याला माझं पहिलं पोस्टिंग झालं होतं, अच्छा. ASP अकोला म्हणून. आणि साधारण 91 साली ते झालं ASP म्हणून. आणि 92ला बाबरी मस्जिदची घटना झाली. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे भारतभर दंगली उसळल्या होत्या आणि मुंबईमध्ये तर फार मोठी दंगल झाली. परंतु अकोला देखील अतिशय Sensitive. संवेदनशील हम्म. असं ठिकाण आहे. तिथे पण मोठी दंगल उसळली होती आणि ती काबूत आणण्यासाठी रात्रंदिवस शर्थ करावी लागली होती. बळाचा वापर करावा लागला, कर्फ्यू लावावा लागला, अशा अनेक गोष्टी आणि अशा अनेक तणावपूर्ण स्थितीत. तणावपूर्ण. आणि मग त्यावेळेला समाज पुन्हा एकदा एकत्र राहावा आणि शांततेने त्यांचं जे रोजचं आयुष्य आहे ते चालू, हे जे काही आवाहन होतं, तर ते मला असं वाटतं की एक फार मोठं आव्हान आम्ही त्यावेळेला, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दल आणि देशाच्या पोलीस दलांनी हो. ते पेललं. कारण मग समित्या स्थापन झाल्या आणि वेगवेगळ्या. तुम्ही नवीन होतात, आणि मी अनुभव कमी नवीन होता. होतो, मी 27 वर्षाचा होतो फक्त. कसं घेतलं हे आव्हान तुम्ही, कसं स्वीकारलं? मी सांगू का, खरं तर ते पाण्यात पडल्यावर जीव पोहता येतं, वाचवण्यासाठी माणूस पोहतो ना, तसं उड्या ते मारतो. आपल्यावरती जबाबदारी आली की आपापच गोष्टी सुचत जातात. आपले सहकारी काही आपल्याला मदत मार्गदर्शन करतात, मदत करतात. ते जरी रँकनी कनिष्ठ असतात, परंतु अनुभवाने ते अनुभवाने खूप मोठे असतात. ज्येष्ठ असतात. आणि मला असं वाटतं की रँक न बघता कोण काय म्हणतंय किंवा काय करतंय याला जर आपण महत्त्व दिलं, तर हम्म. आपापच त्यांना पण थोडंसं बरं वाटतं. त्यावेळेला माझे जे सहकारी होते, इन्स्पेक्टर्स होते, सब इन्स्पेक्टर्स, कॉन्स्टेबल्स होते, तर ते खूप म्हणजे लवकर माहिती मिळणं आणि म्हणजे काही घडायच्या आत आत तिथे पोचून ते प्रिकॉशनरी आवरणं मेजर तयार ते असतं. खूप म्हणजे ते स्टिच इन टाइम सेव्हज नाईन अशी इंग्लिशमध्ये जी म्हण आहे, अगदी किंवा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. अगदी. तर ते एक तो मोठा धडा त्यावेळेला आम्हाला मिळाला आणि आम्ही ते यशस्वीपणे सगळं पार पाडलं. ज्येष्ठ मला वाटतं खूप लहान वयात खूप मोठं आव्हान तुमच्या वाट्याला आलं. हो, ही पण एक चांगलीच गोष्ट म्हणावी की ते निश्चितच. चॅलेंज तुम्ही स्वीकारलं, निश्चितच. जोपर्यंत तुम्ही आव्हानांना सामोरं सामोरं जात नाही आणि तुम्ही ते पेलत नाही, तोपर्यंत तुम्ही तयार देखील होत नाही पुढच्या खरंय. जबाबदाऱ्यांकरता. ATSचे तुम्ही प्रमुख होतात, ती तर आणखीन एक मोठी जबाबदारी होती. त्यातली आव्हानं काय होती? ATSचं तर आव्हान म्हणजे देशापुढे कायम एक आपण बघतो की कायमच. कायम आपल्या हो. वरती सतत हल्ले होत राहिलेले आहेत. मुंबई अतिशय संवेदनशील शहर राहिलेलं आहे. 92 नंतर 93ला 12 मार्च 93ला आपल्याकडे बॉम्ब ब्लास्ट झाले होते आणि त्याच्यानंतर सतत तुम्ही बघा, 2006 असेल, 2011 असेल, 2008, 26 नोव्हेंबर 2008चा अगदी. जो हल्ला असेल. तर काय आहे की त्यानंतर मग सरकारने पण या व्यवस्था उभ्या केल्या आणि त्याच्यामध्येच ATS ही जी पोलिसांची संस्था आहे ती उभी राहिली. त्याचे पहिलं नेतृत्व रघुवंशी साहेब होते. ते नंतर KP ठाण्याचे सर. पोलीस आयुक्त झाले. त्यांनी ते आव्हान पेललं. त्याच्यानंतर सुद्धा खूप अधिकारी, मारिया साहेब होते तिथे, हिमांशू राय साहेब होते. त्याच्यानंतर मग तर तिथे कसं आहे की तुम्हाला सतत लक्ष ठेवावं लागतं की कुठून काय आपल्या देशाच्या विपरीत होण्याची शक्यता आहे. आणि ते फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रापुरतं मर्यादित असं नाहीये ते. हम्म, हम्म. ते सगळीकडे म्हणजे देशभर आपल्याला
त्याचं काम करावं लागतं. लोकांबरोबर संपर्क ठेवावा लागतो. इतर राज्यांमध्ये पण ज्या संस्था आहेत अशा त्यांच्याबरोबर कुठे STF म्हणतात ते त्याला, कुठे काउंटर इंटेलिजन्स म्हणतात. पण काम हेच असतं, ते म्हणजे देशाचे जे शत्रू आहेत आणि देशाचे शत्रू म्हणजे छुपे शत्रू पण जे देशाचे हो. आहेत, तर त्यांना हुडकून काढणं आणि त्यांच्यावरती कारवाया करून देश आणि देशवासी सुरक्षित ठेवणं हो. हे एक फार मोठं चॅलेंज म्हणजे होतं. सतत अलर्ट झोन मध्ये राहावं हो, आणि लागतं. मला आपल्या माध्यमातून लोकांना सांगायला खूप आनंद होतो की त्यावेळेला म्हणजे 23 जानेवारी 2015 मला वाटतं आम्ही ते ऑपरेशन्स केले होते. आयसिसचं जे इंडियन हम्म. कनेक्शन होतं, हम्म. तर ते आम्ही उघडकीस आणलं होतं. आणि आपल्या ठाण्यातच मुंब्र्याला एक मुदब्बीर शेख नावाचा त्यांचा अमीर होता. त्याला अच्छा. आमच्या टीमनी अरेस्ट केलं होतं. खूप दिवस हे चालू होतं आणि चाहूल हां, लागल्यानंतरची पुढची हां. प्रोसिजर कारण की सगळी. आपल्याला पुरावा लागतो. हो, हो. त्याच्यानंतर हालचालींवर लक्ष ठेवायला लागतं. ते कोणाशी संपर्क करतायत, देशाबाहेर कोणाशी. कारण ISIS ही त्यावेळेला फार एक मोठी डोकेदुखी जगापुढेच उभी होती. अबू बकर अल बगदादी त्याचं आंतरराष्ट्रीय नेतृत्व करत होता आणि त्यांनी बऱ्याच लोकांना आपल्या ठाण्याची 4 मुलं देखील त्याच्यामध्ये मिळाली होती. कल्याण डोंबिवलीचे होते. सर, तुम्ही गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये सुद्धा काही हो, काळ ते काम केलं. नागपूरला. तिथला अनुभव कसा होता? आपल्याकडे CID ही जी काही संस्था आहे महाराष्ट्र पोलिसांची, ती अत्यंत क्लिष्ट आणि जे खूप उघडकीस न येणारे किंवा संवेदनशील गुन्हे आहेत, ते गुन्हे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक किंवा हायकोर्ट किंवा शासनाच्या आदेशाने त्यांच्याकडे वर्ग होत असतात. आणि मी नागपूर विभाग आणि अमरावती विभाग असे दोन्ही विभाग त्यावेळेला सांभाळले होते. आणि खूप कष्टाचं काम असतं तपास करणं, पुरावा काढणं खूप जुन्या. सतत पाठपुरावा. आणि कसं आहे की जितका वेळ किंवा काळ निघून जातो, तितका ते पुरावे मिळवणं किंवा जे विटनेसेस साक्षीदार आहेत ते मिळवणं, ते पक्के आहेत की नाही ते तपासणं, कोर्टापुढे टिकतील की नाही हे पाहणं, हे एक फार मोठं आव्हान असतं. परंतु तिथे तुम्ही इन्व्हेस्टिगेशनमध्ये तावून सलाखून बाहेर पडता. कारण प्रत्येक तपासाला तुम्ही जबाबदार असता. आणि मला असं वाटतं की तो अनुभव देखील पुढच्या करिअरसाठी कामासाठी तुम्हाला फायद्याचा राहिला. वेळ थोडा आहे पण अजूनही समाधान होत नाहीये. खूप प्रश्न विचारायचे आहेत. एक अत्यंत महत्त्वाचा म्हणजे प्रश्न म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या हो, शांतता मोहिमेत तुम्ही सहभागी होतात हो, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही देशाचं प्रतिनिधित्व केलं. हो. त्या अनुभवाबद्दल थोडक्यात ऐकायला आवडेल. त्यावेळेला काय झालं होतं की आता जो बॉस्निया हर्जेगोविना हा देश आहे, तर तिथे युगोस्लाविया नावाचा जो देश होता त्याची शक्ल पडायला सुरुवात झाली होती. स्लोबोदान मिलोशेविच होते त्यांचे नेते. आणि त्यानंतर मग स्लोवेनिया वेगळं झालं, क्रोएशिया वेगळं झालं, बॉस्निया हर्जेगोविना वेगळं झालं. आणि तिथे खूप युद्ध झालं होतं, सिव्हिल वॉर टाईप सिच्युएशन होती. आणि मग युनायटेड नेशन्सचे S4 स्टॅबिलायझेशन फोर्स आणि पीस कीपिंग फोर्स असे दोन तिथे. तर 42 देशांचे पोलीस अधिकारी तिथे IPTF इंटरनॅशनल पोलीस टास्क फोर्समध्ये काम करत होते. आणि ती संधी मला देखील देशाने दिली. आणि तिथे कसं आहे की मग वेगवेगळ्या देशातील वेगवेगळे सिस्टीम्स असतात आणि प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते. कुठे काय अलाउड आहे, कुठे काय नाही. तर हे सगळं बॅलन्स करत असताना आणि त्याचबरोबर तिथली जी गरज आहे ती पूर्ण करत असताना एक वेगळंच आव्हान होतं. इथे तुम्ही खूप वरिष्ठ अधिकारी असतात, तिथे सगळे समान होते. त्यामुळे तुम्ही पेट्रोलिंग पण करत होता, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये पण काम करत होता, तुम्ही इतर ठिकाणी पण काम करत पुन्हा होता. रिव्हिजन झाली. म्हणजे आपण त्याचा एक म्हणजे मनाचे चक्षु असे उघडले की आपल्या अधीनस्थ लोक किती कष्ट करत असतात, किती मेहनत करत असतात, हे ती केल्यानंतरच समजते. म्हणजे खूप समाधानकारक असा तो अनुभव अतिशय होता, जवळजवळ 1.5 वर्ष. असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही जर बघितलं तर फिफामध्ये बॉस्निया हर्जेगोविनाची टीम सुद्धा अगदी खेळतीये फुटबॉल. मुलाखतीच्या अगदी अंतिम टप्प्यावर आपण आहोत. घड्याळ खुणा आहे. आपण जाता जाता शेवटचा प्रश्न की आता मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून तुम्ही निवृत्त झालात. त्याच्यानंतरची तुमची दिनचर्या काय असते हे थोडक्यात ऐकायला खूप आवडेल. नाही, मुंबई पोलीस आयुक्त म्हणून 3 वर्ष काम करत असताना म्हणजे ते अथक परिश्रमाचंच आणि जबाबदारीचं पद आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की मी जेव्हा राजकीय स्थित्यंतरं होत होती महाराष्ट्रात, त्यावेळेला पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यामुळे साहजिकच दडपण होतं. परंतु सर्व
साथीदार अधिकारी जे होते, कर्मचारी होते, त्यांची खूप साथ लाभली. आणि तुम्ही बरं, तुमच्या टीमवर्क. कामामध्ये सातत्य जर ठेवलं ना, तर लोक साथ देतात तुमचे. आणि तुमच्या लोकांनी तुम्हाला साथ दिली तरच तुमची ताकद असते. अगदी खरं आहे. नाहीतर मग ते आपसातच मारामाऱ्या आणि हे सगळं जर झालं तर ते अवघड होतं. तर तो एक चांगला म्हणजे कार्यकाळ झाला. आणि त्यानंतर मग खरं तर 1 वर्ष मी पूर्ण विश्रांती घेतली. कुटुंबालाही छान वाटलं हो, असेल. आम्ही खूप दुबईला गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो. माझा मुलगा फॅमिली टाइम. हां. आणि त्यानंतर आता थोडंसं खाजगी क्षेत्रामध्ये मी काही काम सुरू करतोय. अच्छा. पुन्हा एकदा टेक्नॉलॉजी जो माझा आवडता विषय. बेसिक प्रोफेशन किंवा विषय होता त्याकडे थोडंसं सल्लागार म्हणून, म्हणजे कन्सल्टंट. ग्रोथ आणि स्ट्रॅटेजी वरती काही कंपनीजना ॲडवाईज करण्याची मानसिकता आणि विचार आहे. थोडंसं सुरू पण झालेलं आहे काम. आणि ओके. मी आपल्या माध्यमातून जे आपले तरुण आहेत, हो, महाराष्ट्रातले तरुण हो. आहेत घराघरामध्ये आणि पालक आहेत, त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही आपल्या मुलावर, मुलीवर विश्वास ठेवा आणि त्यांना सपोर्ट करा. आणि त्यांना जे काही अचीव्ह करायचंय लाईफमध्ये, जे काही साध्य करायचंय ते करू द्या. ते निश्चित करतील. वाह! खूप छान. सर, खूप छान वाटलं. तुमचे मनापासून धन्यवाद. मंडळी, हे होते IPS विवेक फणसळकर सर. सातत्य असेल, प्रामाणिकपणा असेल, काहीतरी करण्याची जिद्द असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमची उत्सुकताही सतत जागृत राहायला पाहिजे जेव्हा तुम्ही काम करत असता. हे अत्यंत महत्त्वाचे असे काही संदेश त्यांनी तरुणांनासुद्धा दिले आहेत, पालकांनासुद्धा दिले आहेत, की मुलांना जे वाटतं ते करू द्या. परत भेटू पुढच्या शनिवारी रात्री 8:30 वाजता दीपस्तंभ सोन्याचे ह्या कार्यक्रमात. नमस्कार.